ये कट कर दे मी हे बघ, माझ्या माझ्या दुसरीकडे चाललंय रे काम. हा तुला माझ्या संध्यात घरे घर माय काय करतो अरे म्हणून तुला माझ्या काय गेलं भाई तुला असं पडणार नाही हा अरे मग तुला पडणार नाही पडण्यासारखं काय गेलं भाई यार मला बोलायचं सांगितलं मला बोलायचं नाही अरे काय गेलं मग भाई रिकामा चेडे ना भाई याच्यात प्रॉब्लेम आहे याचा प्रॉब्लेम यार What's up everybody, it's your Shivu back again with a new another vlog. Guys, I'm so sorry पहिले तर तुम्हाला सगळ्यांना, कारण की महिन्याभरापासून ब्लॉग नाही आणला, कारण की त्याच्या मागं पण लय मोठं रिझन होतं. एक्झाम होती, फायनल इयरचे पेपर चालू होते, तो टाईम नव्हता उरत आम्हाला, कारण की सकाळी 7ला जायचं, तर पेपर 9ला चालू व्हायचा, 5ला घरी यायचं, त्याच्यामध्ये टाईम नव्हतं भेटायचं, आराम होता वगैरे काहीच नाही. तर आता मी याच्यानंतर ट्राय करेल की सगळे ब्लॉग याच्या पुढे येतील आणि तुम्हाला दाखवेल मी. ठीक आहे, आता आम्ही चालू आहे शिवगड तांडा. तिथं आता पाऊस वगैरे पडलं काय म्हटलं चला ठीक आहे, पाणी वगैरे आलं तर बघून यावं एकदा. ठीक आहे, आता आम्ही दोघं न्यू मेंबर मेंबर आलोय त्या शिर्डीचा मात्र आपली इंस्टाग्राम आयडी डिस्क्रिप्शन मध्ये टाकते डिस्क्रिप्शन मध्ये. तो जे कोणी याला ओळखत जातात आता याच्यानंतर तिथं तुम्हाला आले चला तर भेटूयात तुम्हाला कॉमन प्लेयर आहेत आपले बनलेले. हां ये ब्रो. सो गाइस आफ्टर लॉन्ग टाइम ब्लॉग स्टार्ट हो चुका है यार. तू करो ना ब्लॉगिंग आरामाने किती बिनलाजी म्हणावं आम्ही त्या टायमाला, आम्हाला माहिती नाही कोणाला बच्चा चालू होतं काय मशीन आम्ही बचत होतो बरं का. आणि त्या टायमाला त्यांची केक घेऊन आली बाहेर, आम्हाला मशीन बनवलं बच्चे काय, आम्ही म्हणलं केक खाऊ माहिती नाही का पोरगी कोणती माहिती होती का आपल्याला, तुम्ही नव्हता वगैरे तिला. हा तर मग तिचा केक वगैरे खाल्ला आणि नंतर विचारलं की कोणते मुलं होते म्हणलं, कोणाचा बड्डे म्हणलं, म्हणजे म्हणजे याचा बड्डे नंतर त्याला बोलवलं म्हणलं हॅपी बड्डे नाही म्हणलं. पैसा कैसा आएगा नाही करणं चालू. असं बंद का करायला, तू ब्लॉग चालू ठेव ना. आता 64 GB असं मी चालू ठेवतोय भाई. काही जागा चेंज केलेली आहे आम्ही, कारण की प्लेअर आता वातावरण बघतो बोलू वाटतंय त्याला हाकललं रे मिनिटं दाटत त्याची बी संपवायचं, लोकांची बी संपवून टाकायचं. आणलं होतो मला म्हटलं कंपनीच्या टायमाला घरले माझी यायची भाई काय काय एवढं काय करायचं भाई. माझं तू झोपतास काय तर दुसरं दिसून जायचं, त्याला विचार ना काय दिसत तू झोपता वेळेस. चला त्याला असं कसं आहे, त्याला जेवण पटत नाही ब्लॉग मध्ये. आणि आपलं असं आहे भाई, जे ते तोंडावर दाखवा, लोकांना कशाला मिठ्ठ दाखवायचे बा आपण मिठ्ठे म्हणून आहे बा. आम्ही आपल्या कोणाला तुम्ही मिठ्ठ सगळ्यात जास्त एक क्लिप कट आवडलं पाहिजे बरं. एक क्लिप एकदा बी कट नसतं बघा. मी कसं असतो माहिती का, एखादा चांगली क्लिप कट करून टाकत, वाईट क्लिप नाही करणार कधी. सबस्क्राईब करू काय टाकायला. तर काही एक दिल्ली झाली हो आता गाडीची. काय झालं रे, काय झालं बसत नाही.
कशी मशी चालू केली जोरात मार. याच्यात प्रॉब्लेम आहे. याचा प्रॉब्लेम यार खरं. गाडी बंद झाली होती, गाडी कशी तरी चालू केली, त्याच्यात बी खुशी. मग पोरं बारीक बारीक गोष्टी किती हॅपीनेस सापडतात नाही का, बारीक बारीक गोष्टी. टोपी आहे तर काही त्याची टोपी काय म्हणत होते याला टोपी दे टोपी दे भाई टोपी दे नाही ना. आता टोपी देऊन टाक मला याच्यात उचल ना पायानी. भारतांना गाडी थांबली नाही. भैया मित्र भारी है. मुझे भाई ने क्या यार मिले, मुझे भाइयों ने क्या साफ मिले. चला गाईज आम्ही आलोय हिमालयाला. मॅगी अरे समोसा इथं. सॉरी गाईज सॉरी. तो गाईज मनाली आ चुके हैं. गाला होतं आपण चला म्हणलं रस करा लगे खबर केलं रस करा म्हणून. अरे वाहतो घेऊन गेलो होतो. बापरे बाप. अरे पोरीच्या नादात वाया गेलेला माणसं. काय बाबा तर भेटले नाही काहीच. बाबाच्या बाईक होती, बाबाच्या बाईक होती. मला पहिले आठवण वाटत. झाडा बघा कोणचे महाराष्ट्र लोक येतात, कोणचे लोक येतात ते असं आहे. बराच पाऊस होत पडला नाही तरी बी एवढं तर मुतून वाया गेला असतं. पण थांब ना पाहून ना लगेच. हा सगळं भाऊ ना भाऊ पाहून देऊ ना. इथं काय करत एखादं ढकलून जरी मला एवढ्या गोष्टीसाठी इथं ना पूर्ण धबधबा असायचा नाही का पाहिजे. या टायमाला पूर्ण खाली डाळंगे आरामात. पहिला प्लेअर रेडी झालाय आमचा. मी रेडी होतो. काय म्हणा माहिती का, बॅग घेऊन बॅग नाही आपल्या पैसे घेऊन तिथं पुढं सगळं तिथं आपण तिथं लक्ष तिथं आपण इथे जाऊ आता आपण. काय फायदा नाही भावा, सगळ्यांनी बघेल तुम्ही मग आपण. तुला यायचंय का, तुला यायचंय का. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड सो यू कॅन लिव्ह. Shut the fuck up. त्याला काय आलं असं म्हणतोस. नको जा घरी. सगळे भाऊ हे दाखव माचो. याची माचो आहे, याची बी माचो आहे, माझी माचो आहे. त्या गोष्टी दाखवते मी तुम्हाला. चल तर काय आमचं फुल पोहणं वगैरे झालेलं आहे वगैरे आमचं.
अरे कहना क्या चाहते हो? तेव्हा नजारा सगळे पोरात एकदम फुल धिंगाणा चालला सगळ्यांचं झालेलं आहे. आता कोण वगैरे आता जातोय. आता चहा वगैरे घेऊ एकदा आणि ब्लॉग एंड करू. तरी बघू समोर काय होतं काय नाही. अजून बाकी आहे. घरी जाऊ तरी कंटिन्यू मला इथं आता ड्रेस चेंज करतात सगळं झालेलं आहे. आता फोन वगैरे आता जाऊ घरी. यांचे बघतो चालू आहे फोटो वगैरे काढणं पोरेमानी. मजा आली काहीतरी वरतीट वाटलं इथे येऊन. आणि बऱ्याच लोकांना पोहताना आलं इथं. स्विमिंग नाही आली. असते लोक काही लोकांना पोहताना आलं. नुसतं शिकव मला वगैरे जायला काय नुसतं शिकव मला थोडा वेळ आला. दोन चार दिवस अंदाज शिकून टाकतो. इकडून बघ फायनली ऑल ओव्हर. आपशे कोण तोंडाचा आहे तू घर. आपशे कोण तोंडाचा आहे घर. बघा तर आपशा कोणी झालं पाणी नसेल म्हणे पाणी नव्हतं तिथं. बघा तर फायनली ऑल वर्क हॅज बीन डन. नाव वी आर गोइंग ॲट होम. एवढं इंग्लिश येत नाही. एवढं दिलं मला बोलायला. इंग्लिश बोलायची गरज नाही आम्हाला. सो आय एम गोइंग होम अँड ऑल. अरे यार कर रहे भांडणं करायचे तुला भांडणं करायचं बोला भैया जास्त बोल नको पहिले सांगतो. अरे शिल्लक बोलायला बरं काय ए भाई ये कट कर देना एक गाल हे बघ. मजा दुसरीकडे चाललंय हे रिकम. बाय गाईज. बाय ब्रो. हा एन्जॉय. हॅव अ नाईस जर्नी. ते मी ब्लॉगच काढायले त्याच्या बॉडीवरती मग. तुला मजा संध्या होत रे घर. तू माय काय करतो भाई. अरे पण तुला मजा संध्या होत रावणाच्या बोलायला भैया यार सांग रे तू. सांग रे का मग काय म्हणलं काही शिल्लक बोलायला अरे. काय म्हणते. अरे भोकात. अरे ढाळेंगे मला पटत कधी काय आम्ही पाणी काय पटत ना तुला. आम्हाला त्या सोबत काय केलं भाई तुला असं पटणार नाही. येऊन काय तुला तुला हा अरे पण तुला पटणार नाही. पटण्यासारखं काय केलं भाई. नाही यार मला बोलायचं सांगितलं मला बोलायचं नाही पडत. अरे काय केलं मग भाई. काय भाई चल यार भाई बोर करते. हो ना भैया बोल नको त्याच्या सोबत आता. पण तुला बोललं काय भाई. सामने बोललं ना उड्या. अरे पण तुला बोललं काय भाई. मग काहीतरी ब्लॉग अरे कंटेंट हो गया कंटेंट मिल गया बनते सारंगी मला दांगे कोण मला बुल्लेवानी करतो कोण जास्त नाही कोणाच ओळखत करू म्हणून तो दांडे करायची माझ खरं भाई भाई जास्त बोलते. बाय बाय. मस्त यार. वाटलंच होतं म्हणा या टायमाला पाऊस पडणार नाही. आपण गेल्यावर पडला मस्त वाटलंय. वॉटरप्रूफ म्हणजे रे काहीतरी टाकला असता आतमध्ये. दोन गेलो असता आतमध्ये. शाळेत असेल का रे. तुझा फोन वॉटरप्रूफ होता ना याड्या. वॉटरप्रूफ असेल ना. काय म्हणला. घेऊन गेलो असतो आपण आतमध्ये. सो काय झालंय. काय डोंगर एकदम बसला चालू एक नंबर. असं वाटतंय की कोणतरी बाहेर आलोय.